राज्यात सध्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. अशातच आता नवी मुंबईतून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कळंबोलीतील अब्दुल रशीद उर्फ बाबाजान या भोंदू बाबाने काही महिलांवर काळी जादू करण्याच्या बहाण्याने गैरप्रकार केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी 2 महिलांनी पोलिसात धाव घेतली आहे. अब्दुल रशीद उर्फ बाबाजान लोकांना अल्लाचे महत्त्व पटवून देत विश्वास मिळवायचा. कधी काळ्या जादूची भीती तर कधी गोड बोलून महिलांवर छाप पाडायचा. आर्थिक वैवाहिक समस्या दूर करतो, काळी जादू उतरवतो सांगून चुकीचे कृत्य करायचा असे आरोप होत आहेत. अब्दुल रशीद महिलांना एकट्यात बोलावत असे. खालापूरमधील निर्जनस्थळी बांधलेल्या फार्म हाऊसवर तो महिलांना घेऊन जात असे. मध्यरात्री काळी जादू करण्याचे सांगत तो महिलांच्या वस्त्रे काढायला सांगायचा आणि पूजा करायला भाग पाडायचा. असाच एक गुन्हा सांताक्रूजमधूनही या बाबावर दाखल झाला आहे. महिलांबरोबर पुरुषही त्याच्या तत्त्वज्ञानाला बळी पडले आहेत. अनेक पुरुषांकडून त्याने पैसे उकळले आहेत. सध्या 2 महिलांनी तक्रार दिली असली तरी अजून बऱ्याच महिला बाबाजांच्या भोंदूगिरीच्या शिकार झाल्याचा दावा करण्यात येतोय. समस्या दूर होतील या आशेने मोठ्या संख्येने लोक त्याला भेटायला जात होते. लोकांची वाढती गर्दी पाहून त्याला सोसायटीतून हाकलून दिले होते. आता पोलिसांनी या भोंदू बाबाच्या मुसक्या आवळल्या असून त्याच्यावर कठोरात कठोर कारवाईची मागणी होत आहे. खालापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 1 डिसेंबर 2024 मधली ही घटना आहे. त्याच्यामध्ये एक पीडित तरुणी होती आणि तिचं लग्न झालेलं होतं. तर तिला नवऱ्याकडनं व्यवस्थित वागणूक मिळत नव्हती आणि तिच्या पतीचे काही दुसऱ्या महिलांसोबत अफेअर आहे असं तिला शंका असायची. तर ती ह्या त्रासात असल्यामुळे एक अब्दुल रशीद अब्दुल लतीफ शेख उर्फ बाबाजान नावाचा एक बाबा व्यक्ती जो स्वतःला रिलिजियस टीचर म्हणून घेतो, त्याच्याकडे ती सल्ला घ्यायला गेली आणि सल्ला घ्यायला जात असताना त्यानं तिच्याशी विविध तिला धार्मिक कार्य सांगून तिच्यावर प्रभाव पाडला आणि एक दिवस डिसेंबर 2024 खालापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका ठिकाणी तिला घेऊन आला आणि काही धार्मिक कार्य करायचे असं सांगून तिच्यासोबत शारीरिक संबंध बळजबरीने प्रस्थापित करून तिच्यावर बलात्कार केला. जेव्हा ती पीडित तरुणी काही दिवसांनंतर पोलीस स्टेशनला आली तेव्हा रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक माननीय आचल दलाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सदर पीडित तरुणीचा तात्काळ FIR दाखल करून घेण्यात आला. सदर जो बाबा आहे ज्याचं नाव अब्दुल रशीद उर्फ बाबाजान असं आहे, त्याने तिच्यासोबत हा बळजबरीने प्रसंग केला होता. त्याला अटक करण्यात आली तात्काळ. त्यामध्ये गुन्ह्याचा योग्य प्रकारे त्याची पोलीस कोठडी घेऊन तपास करण्यात आला आणि सगळे पुरावे गोळा करून त्या गुन्ह्याचं चार्जशीट खालापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी माननीय न्यायालयामध्ये आता दाखल केलेलं आहे. आणि अशा प्रकारे त्या पीडित तरुणीने इथे येऊन सांगण्याचं धाडस दाखवल्यामुळे आपल्याला आपल्यासमोर तो प्रकार उघडकीस आला आणि त्याच्यामध्ये त्या बाबाला अटक करून योग्य प्रकारे तपास करण्यात आलेला आहे. हा जो मूळचा राहणार आहे तो कळंबोली नवी मुंबई इथला आहे आणि ह्याच प्रकारचा गुन्हा त्यांच्याविरुद्ध सांताक्रूज पोलीस स्टेशन मुंबई शहर येथे एक दाखल आहे आणि आपल्याकडे खालापूर पोलीस स्टेशनला इथे एक दाखल आहे. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.